लोकांची सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफी होत असते. आपली सकाळची सुरुवातच काम होती, त्यात काय विषय नाही. तर जय श्रीराम भावांनो, मी एक वाला ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. लुंगीवाला अंकलने मोकार हेल्मेट तयार केलं, त्याचे हेडफोन घरी विसरला, त्यामुळे डायरेक्ट कानाला रुमाल बांधून त्याला मोबाईल लावला का. लुंगीवाल्या अंकलला हायकोर्टात फोन आला. लुंगीवाल्या अंकलला हायकोर्ट म्हणतो भाडे येत आणि खायला घेऊन पोरांना पोरं मोकार रडतात. मी तर एवढे दोन शब्द ऐकूनच माझ्या कानातून रक्त आलतं. आर म्हणलं आपले लग्न भेगणं काय करायचं नाही. ईश्वर सर म्हणले बस गाडी आपण येऊ गाव कोळपून. आर म्हणलं आता लय नाद राहिल्या गाड्या. ईश्वर सरांनी गाव कोळपाशी नाव घाले, मला नेत्र ऊसाच फडात. आपल्या वाघाला म्हणलं तू इथंच थांब, मी आलो लगेच गेली वाढ टाकून. ईश्वर सरांना म्हणलं मोकार गाडी पळवा, नाही तर आपला वाघ मोकार कुसमन एकटा आहे. आजच्या जन्मी काय ऊस तोडायचा टोळीचा मुकदम होतो काय माहित. माझं ऊसाचं इतकं एकटं वाकडं आहे का नाही. मला फडात गेलं की काय ना काय होते. घरी आल्याला बॉडी लोशन लावलं, डायरेक्ट गेलो शेकाकडे गेल्या पोरांना म्हणलं चहाची 90 तरी पाजा मोकार गार लागते. पोरं म्हणते तू आमच्या बोकांडी बसाय कमी असेल तुझी तुलाच माहिती. पोरांनी चहाची 90 पाजली, डायरेक्ट गाव कोळपाय चालू केलं. तेवढ्यात मामाच फोन आला. मामाला घरचा रस्ता दिसतोय का नाही का येऊ गावात. कोळपाय डायरेक्ट सोडून दिला, डायरेक्ट घरचा रस्ता धरला. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर फॉलो लाईक करा की राव.